नमस्कार मैत्रिणींनो, सकाळची वेळ झालेली आहे आणि सुरू झालेली आहे घरातली सगळी कामे. तर सगळ्या गृहिणींची सकाळी उठल्याची कामं असतात तेही माझे असतात. सकाळी उठायचं, घर स्वच्छ करायचं. तर मी सुरुवातीला घरं वगैरे झाडून घेतलेली होती आणि सगळं जे फर्निचर आहे ना ते क्लीन करून घेतलेलं आहे. ते सगळं साफसफाई या ठिकाणी करून घेतलेली आहे. घर स्वच्छ असलं ना की आपल्याला देखील अगदी छान प्रसन्न वाटतं दिवसभर घरामध्ये. तुम्ही एक दिवस फरशी पुसू नका, आपल्याला अगदी कंटाळा, कुठलंही काम करायला खूप कंटाळा येतो आणि असं दिवसभर बोर वाटतं. परंतु जर घर आपलं क्लीन असलं, स्वच्छ जर असलं तर दिवसभर आपल्याला फ्रेश वाटतं आणि काम करण्यामध्ये देखील मूड येतो. म्हणजे छान वाटतं आपल्याला काम करण्यासाठी. त्यामुळे मी रोजचं माझं हे जे काम आहे ना ते करतेच. फरशी पुसायचं, सर्व फर्निचर क्लीन करायचं. पुढचं आता अंगण तर नाही, परंतु पुढचा जो माझा स्पेस आहे तो व्यवस्थित स्वच्छ झाडून पुसायचा आणि गॅलरी वगैरे स्वच्छ पुसून घ्यायची, झाडून घ्यायची. हे माझं रोजचंच काम आहे आणि एवढी कामं करायला मला जवळजवळ फक्त 45 मिनटं लागतात. रोजचं आपण आपलं नियोजन केलं ना किंवा शेड्यूल जर व्यवस्थित आपण मॅनेज जर केलं ना तर कामं करायला जास्त वेळ लागत नाही. अगदी झटपट कामं होतात आणि सकाळच्या वेळी तर खूप झटपट कामं होतात. तर मला जवळजवळ मग जे सांगितलं की तुम्हाला 45 मिनटामध्ये माझं पूर्ण जे आहे म्हणजे झाडू, पोछा, फर्निचर पुसायची, पुढचं अंगण मला पुढचं स्पेस, गॅलरी हे सगळं आवरून होतं 45 मिनटामध्ये. 15 मिनटामध्ये कपडे, असं बाकीचं घराची जी सगळी साफसफाई आहे ती जवळजवळ 1 तासामध्ये माझी पूर्ण होऊन जाते. आणि काही वेळ स्वयंपाकासाठी तर फक्त घरातली क्लिनिंगसाठी मला 1 तास लागतो. तर या ठिकाणी माझं किचन देखील बोलता क्लीन करून झालेलं आहे. कारण मी अगोदर हॉल पूर्ण जो आहे तो सगळी साफसफाई करून घेतली. त्यानंतर किचन साफ करायला आली. मी अशीच नेहमी कामं करते, एक झाल्यानंतर एक. अगोदर हॉल घेतला, हॉल पूर्ण क्लीन करून घेतला, झाडून मात्र सगळं घर व्यवस्थित झाडून घेतलं. आणि फरशी पुसायच्या वेळेस, फर्निचर पुसायच्या वेळेस काय करते, अगोदर हॉलचं घेतलं, हॉल अगोदर पूर्ण स्वच्छ पुसून घेतलं, फर्निचर पुसून घेतलं. त्यानंतर किचनमध्ये आले, किचनचा ओटा वगैरे स्वच्छ पुसून घेतला. त्याच्यावरचा पसारा जो आहे तो सगळं एका साईडला केला, घासण्याची भांडी घासायला टाकून दिली, बाकीचं व्यवस्थित सगळं जागच्या जागी ठेवून दिलं. आणि त्यानंतर जो फरशी आहे ती मी लगेच या ठिकाणी पुसून घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी छान मस्त क्लीन झालेलं आहे किचन देखील. आता यानंतर मी काढणार आहे बाहेर मस्त छोटीशी अशी रांगोळी. तर रांगोळी माझ्या दारामध्ये नेहमीच असते. तर या ठिकाणी मी देवाची पावलं काढली आणि रांगोळी काढता माझ्याजवळ आली ओवी. कारण मी कुठलेही कामं करत असली तर ती लगेच माझ्याजवळ येऊन बसते. या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल, ती माझ्या ठिकाणी येऊन बसते आणि ती निरीक्षण करते की मम्मा आई कशी करते, कसं नाही ते. तर ती देखील कधी रांगोळी काढते. तर तिला मी दारापुढे नाही काढू देत, कारण ती खूप जास्त म्हणजे म्हणतो आपण पसारासारखं करून ठेवते. परत ते मला डबल काम होतं आवरायला. तर ते एक साईडला मी तिला काढू देते, नाही म्हणत नाही, पण एक साईडला काढू देते. त्या ठिकाणी माझी रांगोळी झालेली आहे आणि त्या ठिकाणी मी ओवीला हळदी कुंकू आणायला लावलं होतं. तर ते तिने मला आणून दिलं आणि पावलांवरती आणि रांगोळीवरती मी हळदी कुंकू वाहिलं आणि या ठिकाणी माझी रांगोळी छान मस्त झालेली आहे. आता यानंतर मी देवाची पूजा करायला घेतलेली आहे. तर सगळी कामं आवरली. जेव्हा फरशी पुसते, सगळं घराची साफसफाई झाल्यानंतरच मी देवाची पूजा करायला घेतली, कारण नंतर प्रसन्न वाटतं, अगदी छान वाटतं. तर ओवी देखील म्हणजे शेजारी या ठिकाणी येऊन बसलेली आहे. ती देखील छोटी मोठी कामं करत असते. तिला मी आता या ठिकाणी देवाला अंघोळ घालण्यासाठी पाणी आणायला लावलं किंवा देवाजवळ ठेवण्यासाठी पाणी आणायला लावलं. अशी छोटी जी कामं आहेत ती तिला मी सांगते. त्यामुळे मुलांवरती छान संस्कार घडतात आणि त्यांना समजतात. आणि बघितल्यामुळे मुलं निरीक्षण करतात आणि तसं करायची कृती करतात किंवा ते तसं करतात. त्यांच्या म्हणजे मनामध्ये त्या गोष्टी, डोक्यात मनात त्या गोष्टी बसतात. तर या ठिकाणी ती खूप सारे प्रश्न विचारत होती आणि तिची ना गणपती बाप्पांवरती खूप श्रद्धा आहे. नेहमी विचारत असते गणपती बाप्पा आपल्या घरी कधी येतील. भाद्रपद महिन्यामध्ये आपण जेव्हा गणपतीची स्थापना करतो 10 दिवस, तर ते 10 दिवस म्हणजे तिच्यासाठी अगदी उत्साहात जातात ते 10 दिवस. आणि ते जेव्हा विसर्जन होतं त्यानंतर त्या दिवसापासून तर गणपती दुसऱ्या वर्षीपर्यंत ती नेहमी सारखी विचारत असते, गणपती बाप्पा कधी येतील, मला त्यांची खूप आठवण येते. तर चला, लहान मुलांचं चालतंच असं. नमस्कार मैत्रिणींनो. तर शुभ सकाळची वेळ झालेली आहे. तर घरातली सगळी कामं करून झाली आहेत. तुम्ही मगाशी बघितलंच असेल. या आंघोळीच्या अगोदरच मी पूर्ण जे घर आहे ते पूर्ण घर स्वच्छ झाडून घेतलं होतं. गॅलरी झाडून घेतली. जे पुढचा जो पॅसेज आहे तो पूर्ण झाडून सगळं व्यवस्थित झाडून मारून घेतला होता. नंतर आंघोळ वगैरे झाली. त्यानंतर फरशी वगैरे सगळी क्लीन करून घेतली. फर्निचर सगळं व्यवस्थित पुसलं. रांगोळी वगैरे झाली. देवपूजा झाली. आज ओवी घरीच आहे, कारण आज आहे रविवार.
त्यामुळे ती आज घरीच आहे. तर तिला आज मी सोबत देवपूजा करण्यासाठी बसवलं. सुट्टी जर असेल ना कधी अशी कधीही, तर मग मी तिला देवपूजा करायच्या वेळेस ना तिला मी सोबतच माझ्या बसवते. म्हणजे तिलाही म्हणजे एक संस्कार घडतात मुलांवर, त्यामुळे मग मी तिला माझ्यासोबतच बसवते. तर तिला मी आणि छोटी छोटी कामं सॉरी खोकला झाला आहे, घसा बसला आहे, तुम्हाला माझ्या आवाजावरनं कळतच असेल. तर सांगायचं एवढं उद्देश की मुलांकडून हे छोटे छोटे म्हणजे जर करून घेतलं आपण, जेव्हा देवपूजा करतो किंवा काही चांगली कामं करतो, तर मुलांना सोबत जर असले ना तर ते एक संस्कार मुलांमध्ये लागतं. आता सगळी घरातली कामं जी आहेत पूर्ण झालेली आहेत. कपडे राहिलेले ते थोड्या वेळाने मी धुवून टाकेल. नाश्ता वगैरे सकाळी करून झालेला आहे, म्हणजे तयार केलेलं अजून काहीच बाकी आहे. तर ओवी आणि मी नाश्ता करून घेते आणि भेटते मी तुम्हाला थोड्या वेळातच. आता नाश्ता झाला आणि नाश्त्यानंतर मी लगेच कांद्याची पात जी आहे ती ह्या ठिकाणी चिरायला घेतली. तर या ठिकाणी या ठिकाणी ओवीचे केस आहेत ते व्यवस्थित मी बांधून तिला वरती. तर कांद्याची पात आणून मला जवळजवळ 3 दिवस झालेले होते आणि ती थोडीशी पिवळी पडली होती, त्यामुळे मग मी ती जेवढी हिरवी होती तेवढी घेतली आणि पिवळी जर झालेली आहे ती टाकून दिली. तर या ठिकाणी कांद्याची पात जी आहे ती व्यवस्थित स्वच्छ करून झालेली आहे. तर या ठिकाणी ओवी बघू शकता. तर बाहेरच्या साईडने पूर्ण आपला जो चेहरा आहे किंवा बाहेरच्या साईडने पूर्ण दिसतं, त्यामुळे तर ती या ठिकाणी बाहेरच्या साईडला तिच्या ना डोळ्याच्या खाली तिला म्हटलं काहीतरी लागलं, तर ती लगेच बाहेर गेली आणि बघत होती की मला काय लागलं आहे ते. आणि जेव्हा तिला समजलं ना मम्मा शूट करते हे, तर तिची रिॲक्शन बघा, लगेच ती हसायला लागली, स्माईल करायला लागली. तर हे ज्या खिडक्या आहेत ना त्या बाहेरून आतमध्ये काही दिसत नाही, परंतु आपण बाहेर जेव्हा उभं राहिलो ना तेव्हा आपला फेस वगैरे त्यात पूर्ण दिसतो. तर चला त्या ठिकाणी मी भांडे घासायला घेतलेली आहे. तिथे नाश्त्याची जी भांडी होती ती एक साईडला मग अशी काढली होती, ती पटकन या ठिकाणी मी घासून घेतली. आणि कांद्याची पात देखील लगेच चिरून ठेवणार आहे, परंतु लगेच नाही करणार, कारण ओवीचे पप्पा स्कूलमधून 2 वाजता येतील, तेव्हाच त्याच्या अगोदर मी गरमागरम स्वयंपाक करेल. तर घरातलं सगळं आवरून झालं आहे, आता राहिलं आहे फक्त स्वयंपाकामध्ये मी आज कांद्याच्या पातीची भाजी आणि चपात्या करणार आहे, कारण मग अशी पोह्यांचा फुल नाश्ता झाला आहे. तेही मी 1-1:30 वाजता स्वयंपाक करणार आहे, कारण ओवीचे पप्पा स्कूलमधून 2 वाजता घरी येतील, तेव्हा मी गरम करेल. म्हणजे 1:30 वाजताच लागेल, तेव्हा 2:15पर्यंत स्वयंपाक माझं होऊन जाईल. नाश्ता झाला त्याच्यामुळे काही एवढी भूक नाही आहे. तोपर्यंत तुम्हाला ब्लाऊज दाखवते. आज मला जवळजवळ हे 5 ब्लाऊज आहे ते कटिंग करून ठेवले. बघू आता किती स्टिचिंग करून होत आहे, किती नाही ते बघते मी. तर असं वाटलं तसं काही लवकर उठून मी सकाळी 2 ब्लाऊज काढेल, दुपारच्या वेळेस 2, रात्री 2, सगळी रात्री 1 असे 4 तास ब्लाऊज दिवसभरात मी काढेल. परंतु नाही जमलं, सकाळी जागच नाही आलं मला, त्या घरातलं आवरायलाच खूप लेट होऊन गेला मला. दाखवते मी तुम्हाला बॅक कॅमेराने किती ब्लाऊज मी कट करून ठेवलेले आहेत आणि किती आज स्टिच करून होत आहे ते देखील मी तुम्हाला नंतर शेवटी दाखवेल. तर चला तुम्हाला दाखवते मी की किती ब्लाऊज आहेत कटिंग केलेले ते. या ठिकाणी हे 1 ब्लाऊज आहे, हे 2रं ब्लाऊज आहे आणि हे आहे 3रं ब्लाऊज. आणि हे 2 ब्लाऊज आहेत त्याची मी कटिंग करून ठेवलेली अस्तरची. फक्त ते कपड्यावर ठेवायचं आहे, मेन कपड्यावर ठेवायचं आणि कट करायचं. याला काही वेळ लागत नाही, जवळजवळ 1 ते 2 मिनटामध्ये हे काम होऊन जाईल. परंतु हे 3 जे ब्लाऊज आहेत ते पूर्ण कट करून ठेवलेले आहेत. असे पूर्ण 5 ब्लाऊजमध्ये या ठिकाणी ठेवलेले आहेत. उरलेला कपडे हा तर मला लागेलच, म्हणजे नॉट वगैरे बनवायला वगैरे लागतील, मला फिनिशिंगला लागेल हे. तर या ठिकाणी हे 5 ब्लाऊज आहेत. आता मी बसते, कधी होत आहे कधी नाही ते बघते आणि सांगते मी तुम्हाला की माझे संध्याकाळपर्यंत ब्लाऊज किती झाले ते. तर या ठिकाणी मी ब्लाऊज या ठिकाणी स्टिच करायला घेतला आहे. पहिला ब्लाऊज तर तुम्ही पफ बघू शकता, हे प्रिन्सेस ब्लाऊज आहे, प्रिन्सेस कट ब्लाऊज. तर याचं पफ तुम्ही बघू शकता, अगदी छान पुढे असं छान आलेलं आहे, फुललेलं आहे. त्यामुळे काय होतं, ते प्रिन्सेस कट आहे ते पुढच्या भागामध्ये ना चपटा बसत नाही, अगदी छान फिनिशिंगमध्ये परफेक्ट बसतो. कारण प्रिन्सेस कट चपटा जर बसला ना म्हणजे तर अगदी छान घाणेरडं वाटतं, ते चांगलं वाटत नाही. त्यामुळे मग असं फुगीर भाग जर आला तर छान मस्त असं प्रिन्सेस कट बसतो. तर या ठिकाणी मी स्टिचिंग करायला म्हणजे या ठिकाणी मी ब्लाऊज आहे ते स्टिच करायला या ठिकाणी बसलेली आहे. आणि ओवीच्या पप्पांचा मेसेज आला की मी 15 मिनटामध्ये घरी येतो आहे. तर मी पटकन स्वयंपाकाला लागली. या ठिकाणी कणिक भिजवायला घेतली. आता मी कणिक भिजवताना काय करते की थोडंसं घट्ट कणिक भिजवते आणि त्यानंतर मग भांड्यामध्ये थोडंसं मीठ टाकते, त्यावरती पाणी टाकते आणि स्वच्छ सगळीकडे पसरून घेते. त्यामुळे काय होतं, जे भांड्याला पीठ लागलेलं असतं ना ते व्यवस्थित स्वच्छ निघून येतं आणि अगदी छान तुम्ही बघू शकता जे आपलं भांडं आहे ते स्वच्छ होऊन जातं, पीठ कुठे वाया जात नाही. या ठिकाणी पीठ भिजून झालेले आहे आणि ओवीची लुडबुड बघू शकता. मी जिकडे जाईल तिकडे माझ्या मागे असते ती.
तर या ठिकाणी मी लगेच भाजी करायला या ठिकाणी घेतलेली आहे. अगदी साधी सोपी भाजी करणार आहे. फक्त शेंगदाण्याची भाजी, शेंगदाणे टाकून भाजी करणार आहे. या ठिकाणी मी तेल टाकलं थोडंसं कढईमध्ये. त्यानंतर तेल तापलं की थोडंसं यामध्ये मी कांद्याची पात जी आहे ती सगळी टाकून घेणार आहे. थोडंसं मीठ टाकून परतून घेणार. फक्त तेलामध्ये कांद्याची पात टाकायची, मीठ टाकायचं, परतून घ्यायची. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी शेंगदाणे आणि हिरवी मिरची घेतली, ते पाणी टाकून बारीक त्याची पेस्ट बनवून घ्यायची आणि ती त्यात टाकून द्यायची. तर या ठिकाणी माझी भाजी व्यवस्थित आहे ना, ती शिजत आहे. मीठ टाकलं मी थोडंसं आणि छान परतून घेतली. तर भाजी शिजली. त्यानंतर मी जी पेस्ट आहे त्यामध्ये फक्त हिरवी मिरची आणि शेंगदाणे पाणी टाकून बारीक तळलं आणि ते टाकून दिलं. ही भाजी जी आहे ना ती अगदी छान मस्त लागते, झटपट होते, परंतु चवीला अगदी भन्नाट लागते ना. आमच्या घरामध्ये खूप आवडते. शक्यतो नाशिक भागामध्ये तर सगळ्यांनाच ही भाजी जी आहे ती सगळ्यांच्या घरात जवळजवळ केली जाते आणि म्हणजे अशाच पद्धतीने केली जाते. डाळ टाकून पण करतात काही जण, परंतु नाशिक भागामध्ये ही भाजी शक्यतो करतात अशा पद्धतीची, शेंगदाणे टाकून. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी चपात्या कशी बनवते. तर या ठिकाणी मी जेवढ्या मला चपात्या करायच्या तेवढ्या मी या ठिकाणी घेतलेल्या आहे. आणि म्हणजे रात्रीचं पीठ आहे ना ते शिल्लक होतं 3 चपात्यांचं आणि 7 चपात्या करायच्या, त्याच्यामुळे 4 मग पोळ्यांचंच मी या ठिकाणी पीठ भिजवलं होतं. आणि मी काय केलं, 4 जे आहे ते चपात्या एक वेळेस त्याचे उंडे बनवून घेतले. त्यामुळे काय होतं झटपट एका वेळेस आहे ना, म्हणजे 4 या ठिकाणी काही ठिकाणी साडे म्हणतात, काही ठिकाणी उंडे म्हणतात, आम्ही उंडे म्हणतो. तर एका वेळेस मी 4 उंडे केले, 4 गोळे ठेवले, व्यवस्थित त्याला लाटून घेतले, म्हणजे तेल लावलं, पीठ लावतो, एका वेळेसच 4ही यांना केलं. त्या घड्या करून घेतल्या आणि छान चपात्या लाटून घेतल्या आणि व्यवस्थित छान मी भाजून घेतल्या. तर असं केल्यामुळे काय होतं, माझ्या चपात्या ज्या आहे 10 मिनटामध्ये म्हणजे जवळ 7 चपात्या झालेल्या होत्या. तर या ठिकाणी चपात्या ज्या आहेत त्या माझ्या मस्तपैकी छान खरपूस या ठिकाणी भाजून झालेल्या होत्या. तरी ताजी पोळी होती. आणि यानंतर तुम्हाला दाखवते ही शिळ्या पिठाची पोळी, तरी देखील अगदी छान फ्रेश मस्त झाली होती. काय करायचं, रात्रीच्या पिठामध्ये थोडंसं मीठ आणि पाणी टाकायचं आणि व्यवस्थित छान मळून घ्यायचं. त्यामुळे काय होतं, पोळ्या ज्या आहेत त्या अगदी छान मस्त आपल्या या ठिकाणी होतात. तर या ठिकाणी वाजले होते 3 आणि या ठिकाणी ब्लाऊज बघू शकता अगदी छान मस्त माझं झालेलं होतं. तर आत्ताचा व्हिडिओ एवढा होता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा मी तुमच्यासाठी नवीन छान असे व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला माझे छान जे व्हिडिओ आहे पुढे येणारे ते तुम्हाला बघायला मिळतील. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.